आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटही पुण्यात भाजपची साथ सोडेल अशी चिन्ह दिसत आहेत. पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 165 इतकी आहे. जागा वाटपात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 12 जागांची ऑफर देण्यात आली आहे. भाजपकडून जागा वाटपात सन्मानजनक जागा सोडल्या जात नसल्यानं शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला पुण्यात भाजपकडून सन्मानजनक जागांची अपेक्षा आहे, मात्र भाजपकडून काहीच उत्तर आलं नाही तर शिवसेना योग्य निर्णय घेईल. एकनाथ शिंदे याबाबत अंतिम निर्णय घेतील असंही नीलम गोरे यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याआधी केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी अवघे 4 दिवस उरले आहेत. त्यामुळे अजूनही केवायसी केले नसेल तर लवकरच केवायसी करावे. लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी डेडलाईन वाढण्याची शक्यता आहे. याआधीही एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे ही मुदतवाढ दिली जाऊ शकते. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी युती केली आहे. या युतीमुळे दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकत्र आले. दरम्यान आता या निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र आता नव्या पिढीच्या हाती देण्यात आलेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे घराण्याची ही नवी पिढी आता एकत्र येऊन निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची बैठक होणार असून यामध्ये प्रचाराची सूत्र निश्चित केली जाणार आहेत. दोन्ही युवा नेत्यांच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादींची गुप्त बैठक नुकतीच पार पडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली आहे. 1 तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच चर्चा झाली आहे. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनीही दावा केलाय. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे, तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का, याबाबत बरीच खलबतं रंगली. दरम्यान या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स म्हणत थेट पुणे गाठलं. आता पुण्यात हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानं संवाद साधणार आहेत अशी माहिती समोर येतेय. हिंदू मतदार काँग्रेस पक्षाला सोडून गेलाय. नगरपालिका निवडणुकीत फक्त आदिवासी बहुल भागात काँग्रेसला यश आलंय. या निवडणुकीत काँग्रेसचे पाणीपत झाले. काँग्रेसचं ओरबडण्याचं धोरण थांबत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षाशी युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत भाष्य केलंय. गुजरात राज्यातील कच्छ परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. कच्छ आणि परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिली आहे. भूकंपाचे धक्के कच्छ परिसरात जाणवले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहनही करण्यात आले. दरम्यान भूकंपाच्या केंद्रबिंदूची अचूक माहिती आणि पुढील घडामोडीवर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून निरीक्षण सुरू आहे. देशात सोन्याच्या भावात सलग 4 दिवस वाढ झाल्यानंतर आजही सोने तेजीत आहे. 26 डिसेंबर रोजी म्हणजेच आज सकाळी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1,39,410 रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्राम 1,39,260 रुपयांवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्यात 73.7% वाढ झाली आहे. आणखी वाढ अपेक्षित आहे. अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की पुढील वर्षी सोन्याचे भाव वाढतच राहतील.
सोन्याप्रमाणेच आज चांदीचा भावही वाढलाय. चांदीचा भाव आज 2,34,100 रुपये इतका झालाय. यावर्षी आतापर्यंत परदेशी बाजारात चांदीच्या किमती 151% आणि देशांतर्गत बाजारात 153% वाढल्यात. अमेरिकन सैनिकांनी नायजेरियातील आयसिसच्या ठिकाणावर एअर स्ट्राईक केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आयसिसच्या तळावर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये नायजेरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांनी ख्रिश्चन लोकांची हत्या केली होती. त्यामुळे बदला घेण्यासाठी ट्रम्प यांनी एअर स्ट्राईक करण्याचे आदेश दिले. ईशान्य नायजेरियात असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. त्यामध्ये विमानातून बॉम्ब हल्ला केल्याचं दिसत आहे. दरम्यान अमेरिकन सैन्याच्या आफ्रिकन कमांडरने हवाई हल्ल्याची माहिती शेअर केली आहे. तब्बल 7 वर्षांनंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळला. या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी करत 151 रन्सची खेळी केली. रोहित शर्माचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मैदान असो किंवा मैदानाबाहेर रोहित शर्माचा मस्करीचा अंदाज सुरूच असतो. मुंबई विरुद्ध सिक्कीमच्या सामन्यात देखील रोहित शर्माचा हा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी एका चाहत्यानं रोहितला एक प्रश्न विचारला आणि रोहितनं अगदी खास पद्धतीनं त्याचं उत्तर दिले. रोहित शर्मा बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी सामना पाहायला आलेल्या एका चाहत्यानं रोहित भाऊ वडापाव खाणार का असं विचारलं असता रोहित शर्मानंही त्याला प्रत्युत्तर दिलं. रोहितने हात करत नाही असं म्हटलं. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून लोकांनी तो खूप शेअर केलाय. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने हल्ली चाहत्यांच्या काही खास प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी काही चाहत्यांनी तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी तिने मिश्किलपणे उत्तर दिले. सोशल मीडियावर तिने चालवलेल्या प्रश्नोत्तर सत्रात एका चाहत्यानं तिला थेट तुम्ही लग्न कधी करणार असा सवाल केला. यावर प्राजक्तानं त्वरित उत्तर देण्याऐवजी चाहत्याला तुम्हाला खरंच वाटतं का की मी लग्न करावं असं म्हणत चांगलाच प्रश्न फिरवला. आगामी काळात प्राजक्ता देवखळ नावाच्या प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. यामध्ये ती अजून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.